नमस्कार मित्रांनो, माझे नाव वेदांत जोशी. अर्थातच तुम्हा सर्वांसाठी डेंटिस्ट ट्रॅव्हलर घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ. आजचा हा आपला प्रवास एक ट्रॅव्हल व्लॉग नाही, तर श्रद्धा, इतिहास आणि अनुभव याचा एक अनुपम संगम आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन चाललोय गुजरातमधील स्थायिक असलेल्या एक विराजमान अशा कष्टभंजन हनुमान मंदिराकडे, ज्याच्या दर्शनाने मनाला एक वेगळाच शांततेचा अनुभव मिळतो. मंदिर परिसरातून दूरवर नजर टाकली की भव्य कष्टभंजन हनुमान भोजनालय दिसतं. हे केवळ भोजनालय नाही, तर सेवा, समर्पण आणि भक्तीचं जिवंत उदाहरण आहे. येथे हजारो भाविकांना दररोज प्रेमाने, समानतेने अन्न दिलं जातं. हनुमान महाराजांची सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर भुकेल्याला अन्न देणं हेच खरं भक्ती आहे. हे येथे प्रकर्षाने जाणवतं. भोजनालयाकडे पाहताना मनात एकच भावना येते, येथे भक्तीही आहे आणि माणुसकीही. सालंगपूरच्या पवित्र भूमीवर पाऊल टाकताच सर्वप्रथम जे दर्शन मनाला भारावून टाकतं ते म्हणजे भव्य आणि तेजस्वी हनुमंत गेट. हे गेट फक्त मंदिराचं प्रवेशद्वार नसून भक्ती, श्रद्धा आणि शक्तीच्या विश्वात प्रवेश करण्याचं प्रतीक आहे. हनुमंत गेट समोर उभा राहताच मन आपोआप नतमस्तक होतं. गेटवर कोरलेली श्री हनुमानाची रूपं, भगवे रंग, ध्वज आणि धार्मिक नक्षीकाम पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. हनुमंत गेट हे सालंगपूरच्या ओळखीचं प्रतीक आहे. येथून आत पाऊल टाकताच भक्त आणि देव यांच्यातील अंतर नाहीसं होतं. हा क्षण केवळ पाहण्याचाच नसून अनुभवायचा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सालंगपूर हनुमान येथील कष्टभंजन हनुमान मंदिराचा परिसर हा केवळ एक मंदिर नसून भक्ती, शांती आणि सुव्यवस्थेचा अद्भुत संगम आहे. मंदिराच्या परिसरात भोजनालय म्हणजेच अन्नक्षेत्र, भक्तांसाठी प्रेमाने दिले जाणारे प्रसाद व भोजन इथे मिळते. हरी मंदिर व इतर छोटी देवस्थाने, भक्तनिवास व सुविधा केंद्रे, प्रवेशद्वार, ध्वजस्तंभ आणि सुंदर बाग या सर्व गोष्टी मंदिर परिसराला अधिक पवित्र आणि आकर्षक बनवतात. सालंगपूर हनुमान मंदिराचा परिसर हा असा आहे की इथे आल्यावर मन शांत होते, संकट दूर झाल्याची भावना निर्माण होते आणि हनुमान भक्ती अधिक दृढ होते. प्रत्येक भक्तांसाठी हा परिसर म्हणजे श्रद्धा, विश्वास आणि आध्यात्मिक शक्तीचा एक अलौकिक असा अनुभव आहे. जय बजरंगबली मित्रांनो, आजचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप खास आहे, कारण आज मी येऊन पोहोचलो आहे सालंगपूर धाम, संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं कष्टभंजन हनुमान मंदिर येथे. हनुमान भक्त असल्यामुळे ह्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवतानाच मनात एक वेगळाच उत्साह, श्रद्धा आणि ऊर्जा जाणवते. जणू प्रत्येक श्वासात राम नाम आणि प्रत्येक पावलात बजरंगबलीचा आशीर्वाद भरलेला आहे. सालंगपूर हनुमान मंदिरात पहिल्यांदाच येताना मनात खूप दिवसांपासून असलेली इच्छा आज पूर्ण होत आहे. लहानपणापासून बजरंगबलीवर अपार श्रद्धा ठेवणारा मी आज प्रत्यक्ष त्यांच्या चरणी उभा आहे. ही भावना शब्दात मांडणं खरंच कठीण आहे. मंदिराचा परिसर दिसताच अंगावर रोमांच उभे राहतात. आजूबाजूला जय हनुमान, जय श्रीराम या घोषांनी वातावरण पूर्णपणे भक्तिमय झालेलं आहे. मन शांत होतं, पण मनातला उत्साह शिगेला पोचलेला असतो. असं वाटतं की माझ्या प्रत्येक कष्टावर, प्रत्येक अडचणीवर आज बजरंगबली स्वतः लक्ष ठेवून आहेत. मित्रांनो, तुम्हाला ह्या मंदिराचा इतिहास आणि काही कथा सांगतो. गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यात वसलेला सालंगपूर हे गाव आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. तेथील श्री कष्टभंजन हनुमान मंदिरामुळे, कष्टभंजन म्हणजेच भक्तांचे सर्व दुःख, संकट आणि बाधा दूर करणारा हनुमान. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असावा, मंदिराची स्थापना कशी आणि का झाली? ह्या पवित्र मंदिराची स्थापना स्वामीनारायण संप्रदायाचे महान संत श्री गुणातीतानंद स्वामी यांनी इसवी सन 1840च्या सुमारास केली. त्या काळात सालंगपूर परिसरात अनेक लोक भूतबाधा, मानसिक त्रास, भीती, आजार आणि अज्ञात संकटांनी त्रस्त होते. लोकांचे दुःख पाहून गुणातीतानंद स्वामींनी श्री हनुमानाची स्थापना करून भक्तांचे कष्ट दूर करण्याचा संकल्प केला. हनुमानजींना शक्ती, ब्रह्मचर्य, भक्ती आणि संकटमोचनांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच येथे स्थापना झालेल्या हनुमानाला कष्टभंजन हनुमान असे नाव मिळाले. पण सालंगपूर हनुमानाची चमत्कारिक ओळख म्हणजे अशी की मंदिर स्थापन झाल्यानंतर लवकरच असे अनुभव येऊ लागले की भूतबाधा झालेल्या व्यक्तींना इथे आणल्यानंतर त्रास कमी होऊ लागतो. हनुमान चाळीसा, राम नाम आणि पूजा झाल्यावर मनस शांती मिळते.
आणि अनेक भक्तांचे जीवन पूर्णतः बदलून जाते. आजही इथे दर मंगळवारी आणि शनिवारी भूतबाधा निवारणासाठी विशेष पूजा केली जाते. हे मंदिर या कारणामुळे संपूर्ण देशात अद्वितीय मानले जाते. येथील हनुमान मूर्तीची वैशिष्ट्यता म्हणजे अशी की सालांगपूर येथील हनुमानाची मूर्ती अत्यंत रौद्र, तेजस्वी आणि शक्तिशाली स्वरूपात आहे. हनुमानजी एका पायाने उभे असून दुसऱ्या पायाखाली एक स्त्रीरूप बाधा राक्षसी शक्ती दाबलेली आहे. याचा अर्थ असा आहे की वाईट शक्तींवर विजय आणि भक्तांचा संरक्षण. मूर्तींच्या चेहऱ्यावर दिसणारा तेज, डोळ्यातील करुणा आणि हातातील गदा हे भक्तांमध्ये अपार श्रद्धा निर्माण करते. मित्रांनो, जसा जसा मी गर्भगृहाकडे जातो तसा तसा हृदयाचा ठोका वाढतो आणि ज्या क्षणी कष्टभंजन हनुमान महाराजांचे दर्शन होते त्या क्षणी डोळे आपोआप ओलावत. आयुष्यातील सगळे कष्ट, दुःख आणि भीती एका क्षणात नाहीशी होते. खऱ्या अर्थाने कष्टभंजन म्हणजे काय हे इथे येऊनच कळते. हनुमान महाराजांच्या डोळ्यात करुणा आहे तर चेहऱ्यावर अपार शक्ती आणि विश्वास. गर्भगृहाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत असताना मनात एक वेगळी स्पंदनं सुरू होतात. चारही बाजूंना जय कष्टभंजन हनुमानचा गजर, भक्तांच्या डोळ्यात अश्रू, कोणाच्या ओठांवर शांत स्मित तर कोणाच्या हातात घट्ट धरलेली भक्तीची दोरी. ह्या वातावरणात उभं राहिल्यावर असं वाटतं की इथे फक्त आपण नाही तर आपली सगळी दुःख, प्रश्न आणि आशा देखील आपोआप गर्भगृहात पोहोचतात. हा माझा पहिल्याच सालांगपूर हनुमानाचा दर्शनाचा क्षण. गर्भगृहात प्रवेश करतानाच समोर उभे असलेले कष्टभंजन हनुमान तेजस्वी, शांत आणि अपार शक्तींचे प्रतीक. त्या नजरेत एक वेगळाच आत्मविश्वास आहे. जणू ते सांगत आहेत, घाबरू नकोस, मी इथे आहे. त्या क्षणी अंगावर रोमांच उभे राहतात, डोळे पाणावतात आणि मन नकळत नतमस्तक होतं. भक्ती ही शब्दात मांडता येत नाही, ही फक्त अनुभवावी लागते. इथे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी मागायला नाही तर स्वतःला हलकं करायला येतो. कुणी संकटातून सुटल्याचा नवस फेडायला, कुणी मानसिक त्रासातून मुक्त व्हायला तर कुणी फक्त हनुमानांच्या चरणी शांतता शोधायला. सगळ्यांच्या भावना वेगळ्या जरी असल्या पण श्रद्धा मात्र एकच, ती म्हणजे हनुमानावर अटळ विश्वास. हनुमान मूर्तीच्या जवळ असलेल्या एक रहस्यमय काठीची अद्भुत कथा ऐकून अंगावर काटे येतात आणि इथे येण्याचं भाग्य पाहून आनंद द्विगुणित होतो. तर मित्रांनो, हनुमान मूर्तीच्या जवळ ठेवलेली ती काठी दंड अनेकांना कुतूहलात टाकते. स्थानिक मान्यतेनुसार आणि भक्तांच्या कथांनुसार ही काठी वाईट शक्तींना, नकारात्मक ऊर्जेला आणि मानसिक त्रासांना दूर ठेवण्याचं प्रतीक मानले जाते. असं म्हणतात की जेव्हा भक्त खऱ्या श्रद्धेने गर्भगृहात येतो तेव्हा हनुमानजी त्या काठीच्या माध्यमातून दुष्ट शक्तींवर नियंत्रण ठेवतात आणि भक्ताला संकट मुक्त करतात. ही काठी केवळ वस्तू नाही, ती म्हणजे न्याय, संरक्षण आणि शक्तीचं प्रतीक आहे. सालांगपूरच्या कष्टभंजन हनुमानाचे दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भक्तांच्या मनात एक विलक्षण समाधान आणि शांतता अनुभवायला मिळते. जणू मनावरचा मोठा भार हलका झाल्यासारखे वाटते. सालांगपूरच्या गर्भगृहातून बाहेर पडताना मनात एक वेगळीच शांतता असते. जणू हनुमानजींनी मनावरचा भार हलका करून पाठवला आहे. सालांगपूर फक्त मंदिर नाही, तो आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि अद्भुत अनुभूतीचा संगम. जय कष्टभंजन हनुमान. तर मित्रांनो, जसं आपण सालांगपूरच्या गर्भगृहाकडून बाहेर पडतो तसंच आपल्याला सालांगपूरच्या त्या महान राजाच्या भव्य पुतळ्याकडे नेतो. जसा जसा मी ह्या पुतळ्याच्या दिशेने चालत होतो तसं तसं मनात एक वेगळंच कुतूहल आणि अभिमानाची भावना निर्माण होत होती. दूरवरूनच दिसणारा हा राजा सालांगपूरचा भव्य पुतळा केवळ दगडाचा नाही तर इतिहास, श्रद्धा आणि बलिदानाचा जिवंत साक्षीदार आहे. ह्या पुतळ्यासमोर उभा राहिल्यावर असं वाटतं की काळ थांबला आहे आणि राजा आजही आपल्या प्रजेकडे पाहतोय. ह्या मूर्तीच्या संबंधित असलेला राजा सालांगपूरचा इतिहास असा देखील सांगतो की सालांगपूरचे हे महान राजा हनुमान भक्तीचे परम उपासक होते. त्यांनी आपल्या संपूर्ण जीवनात धर्म, भक्ती आणि प्रजेच्या रक्षणाला सर्वोच्च स्थान दिलं. सालांगपूरमध्ये श्री कष्टभंजन हनुमानजींची प्रतिष्ठा होण्यासाठी आणि या भूमीला आध्यात्मिक केंद्र बनवण्यासाठी राजाचा मोठा वाटा होता असं देखील सांगितलं जातं. हनुमानजींच्या कृपेने
प्रजेला संकटातून मुक्ती मिळावी हाच त्यांचा ध्यास होता. पुतळा केवळ एखाद्या राजाचं स्मारक नाही तर पुढील पिढ्यांसाठी एक संदेश आहे. भक्ती, सेवा आणि धर्मनिष्ठा हेच खरं राज्यकर्त्याचं वैभव असतं. ह्या पुतळ्याच्या माध्यमातून भक्तांना हे जाणवावं की सत्ता ही अहंकारासाठी नाही तर समाज कल्याणासाठी असते. राजा सलांगपूरचा आदर्श, त्यांची हनुमान भक्ती आणि प्रजेप्रती असलेली जबाबदारी कायम लक्षात राहावी ह्यासाठीच हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. माझा वैयक्तिक अनुभव म्हणजे ह्या पुतळ्यासमोर उभा राहिल्यावर मन नकळत नतमस्तक होतं. एक भक्त म्हणून आणि इतिहासप्रेमी म्हणून ह्या जागेची ऊर्जा वेगळीच वाटते. असं वाटतं की राजा आजही सलांगपूरचं रक्षण करत आहेत आणि हनुमानजींच्या चरणी आपली भूमी अर्पण करत आहेत. हा पुतळा पाहताना एकच विचार मनात येतो, राजा गेला, काळ बदलला, पण भक्ती आणि संसार अजूनही उभे आहेत, अगदी ह्या पुतळ्यासारखे अटळ. मित्रांनो, सलांगपूरच्या त्या हनुमानाचे भव्य मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिर परिसरात असलेल्या हरी मंदिराकडे. सलांगपूरमध्ये असलेले हरी मंदिर हे एक वेगळंच शांततेचं केंद्र आहे. इथे येताच गोंगाटा थांबतो आणि मन आपोआप ध्यानाकडे झुकतं. साधी पण सुंदर रचना आणि वातावरणात पसरलेली भक्ती हे मंदिर खास बनवतं. हा हरी मंदिरातील सुंदर काल्पनिक दृष्टिकोन आणि रचना पाहून रचनाकाराचे कौतुक करू वाटते. मित्रांनो, हा प्रवास संपताना एकच गोष्ट मनात राहते, ती म्हणजे सलांगपूर हा श्रद्धा, सेवा, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा याचा एक अलौकिक संगम आहे. जर तुम्ही आयुष्यात कधी मानसिक शांतता शोधत असाल किंवा फक्त मनापासून दर्शन घ्यायचा विचार असेल तर सलांगपूर हनुमान येथे एकदा भेट नक्कीच दिली पाहिजे.